स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे पराठे. त्यासाठी आपण इथे कोबी असा छान बारीक किसून घेतलेला आहे. आपण इथे बारीक कांदा घेतलेला आहे कापून, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे ठेचून थोडासा. कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, एक पळी. तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण आता त्याच्यात फ्राय जिरं टाकणार आहोत. तर आपण लसूण घालणार आहोत. आता कांदा घालणार आहोत. आता लगेच कांदा छान असा आपण लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा छान असा लाल झालेला आहे. आता त्यात आपण मिरची घालणार आहोत. मिरची टाकून आता थोडंसं आपण परतणार आहोत. त्याला कोथिंबीर घालणार आहोत आपण आता थोडीशी. तर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी हळद. तर आपण घालणार आहोत त्यात बारीक किसलेला कोबी. आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ टाकून आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. 5 मिनिटं आपण आता याला झाकून ठेवणार आहोत. आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. आता इथे कोबीची भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण ही थोडीशी थंड झाली की मग आपण याचे पराठे बनवणार आहोत. कणकेचा आपण असा छोटासा गोळा करणार आहोत. असे सगळे गोळे करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्या कणकीच्या गोळ्याला असं आपण पुरणपोळी कशी करतो त्याच्यासाठी तसं करतो ना, पुरण भरण्यासाठी, तसंच ह्याला पण करायचं आहे. नंतर आपण आता ह्याच्यामध्ये आपण जी कोबीची भाजी जी करून ठेवलेली ना, ती ह्याच्यात अशी भरणार आहोत. त्याला छान असं आपण फोल्ड करून घेणार आहे. ह्याचं तोंड असं छानपैकी बंद करून घेणार आहोत, जेणेकरून आपली भाजी बाहेर नाही आली पाहिजे. नंतर आपण आता इथे पराठा लाटून घेणार आहोत. हलक्या हाताने आपण याला लाटणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजी कशी सगळीकडे एकसारखी पसरलेली आहे. हलक्या हाताने आपण लाटून घेतलं त्यामुळे. इथे आपला तवा छान असा गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यावरती हा पराठा टाकणार आहोत. एक साईडून थोडासा भाजून झाला की मग आपण पलटी करणार आहोत. त्याला थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आता मी इथे पराठा हा पलटी करून घेते. पराठा दोन्ही साईडने छान असा भाजून आपण त्याला तेल किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता. मला तूप आवडत नाही त्यामुळे मी तेलच टाकते. इथे आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे. आता आपण ह्याला काढणार आहोत. इथे आपला हा एक पराठा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेणार आहे. इथे आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत. आपण हे पराठे लोणच्याबरोबर किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करा.